सर्वांना सलाम. आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. देवबाप्पाची स्तुती असो. मागील आठवडाभर देवबाप्पाने आपल्याला सांभाळलं, आपली काळजी घेतली, सुरक्षित ठेवलं, म्हणून यावेळेला आपण त्याचे आभार मानूया. संपूर्ण भक्ती आपण देवबाप्पाच्या हातात समर्पित करूया, प्रार्थना करूया. अतिपवित्र देवबाप्पा, आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत, उपकार आणि स्तुती करत आहोत प्रभू. मागील आठवडाभर आणि मागील सर्व दिवसांमध्ये प्रभू तू तुझी कृपा केलीस, दया केलीस, यासाठी प्रभू तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू, सर्व वाईट गोष्टींपासून, आजारांपासून, सर्व इन्फेक्शन्सपासून प्रभू तू प्रत्येकाचं संरक्षण केलंस, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू, पुन्हा एकदा तुझ्या समक्षतेमध्ये प्रभू या दिवशी तू आम्हाला घेऊन आलास आणि प्रभू परमेश्वर देवबाप्पा, खरोखर अद्भुतरित्या तू आम्हा प्रत्येकाला कनेक्ट केलेला आहेस, यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू, आजची जी भक्ती आहे ती संपूर्णरित्या प्रभू तू तुझ्या हातात घे आणि प्रभू परमेश्वर देवबाप्पा, या ठिकाणी आम्ही देखील प्रभू गीत गात असताना आणि प्रभू परमेश्वर देवबाप्पा या ठिकाणी भक्ती करत असताना प्रभू परमेश्वर देवबाप्पा तू संपूर्ण रीतीने आम्हाला तुझं मार्गदर्शन मिळू दे. लीन नम्र अंतकरणाने आम्ही ती भक्ती करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. पवित्र प्रभू परमेश्वर देवबाप्पा, भक्तीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रभू आम्हा प्रत्येकाबरोबर राहा आणि जे कोणी ही भक्ती ऐकत आहेत, पाहत आहेत, प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे, तुझ्या उपस्थितीची जाणीव होऊ दे बाप्पा, ही आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. पुन्हा एकदा आम्ही आम्हाला स्वतःला तुझ्या हातात समर्पित करत आहोत आणि ही भक्ती देखील तुझ्या पवित्र हातात देत आहोत. छोटीशी प्रार्थना पवित्र येशूच्या नावात करत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. यावेळेला आपण देवबाप्पाच्या स्तुतीसाठी एक गीत गाऊया आणि नारायण वामन टिळक यांनी लिहिलेलं उपासना संगीतमधील हे गीत आहे. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जय विश्वपते, जगरे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे, जगामध्ये
खरोखर देवबाप्पाची स्तुती असो ह्या सुंदर गीतासाठी. आणि ज्यांचा भरोसा देवावर आहे ते कुठल्याच गोष्टींना घाबरत नाही. ते सर्व गोष्टींमध्ये प्रभू येशूला आपल्या जवळ पाहतात. आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या आवाजात त्याची स्तुती करूया, त्या राजाची स्तुती करूया, ज्याचं सिंहासन स्वर्गात आहे आणि ज्याचं आसन ही पृथ्वी आहे. हो जय जयकार करे, हो जय जयकार करे. ओ जय जयकार करे. ओ जय जयकार करे. ओ है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता. ओ है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार. ओ जय जयकार करे. ओ जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन. पृथ्वी बनी है आसन, आसन. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन. पृथ्वी बनी है आसन, आसन. आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप. ओ जय जयकार करे. ओ जय जयकार करे. उस पर जिसका भरोसा, भरोसा वो तो कभी न गिरेगा, गिरेगा. उस पर जिसका भरोसा, भरोसा वो तो कभी न गिरेगा, गिरेगा. चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे हो आकाल, सब संकट से, सब कष्टों से हो जाएगा पार. ओ जय जयकार करे. ओ जय जयकार करे. जय जयकार करे. जय जयकार करे. सुंदर गीतासाठी देवबाप्पाला स्तुती असो. या वेळेला आपण काही सूचना ऐकणार आहोत. नेहमीप्रमाणे या बुधवारी देखील आपली बायबल स्टडी सायंकाळी 7 वाजता गुगल मीट ॲपवर आपण कंडक्ट करणार आहोत. आणि जे प्रियजन नियमित आपले टाईथ ऑफरिंग्स चर्चमध्ये आणून देत आहेत, काही जण बँकमध्ये डेपॉझिट करत आहेत, त्या सर्वांचे आम्ही आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. ह्या आठवड्यातील जे वाढदिवस आहेत, 6 तारखेला, मागील आठवड्यामध्ये 6 तारखेला हर्षित अमित लोंढे या बाळाचा वाढदिवस होऊन गेला. 8 तारखेला सिस्टर कुसुम मावची यांचा वाढदिवस आहे. 9 तारखेला तनिष्का भडंगे
हिचा वाढदिवस आहे आणि 10 तारखेला ब्रदर अमित लोंढे यांचा वाढदिवस आहे. सर्वांना हॅपी बर्थडे. 12 तारखेला 12 नोव्हेंबर रोजी मिसेस संगीता आणि ॲडव्होकेट अमोल जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. यावेळेला आपण आजच्या शास्त्रभागाकडे लक्ष लावूया. प्रार्थना आपल्यासाठी ते वाचणार आहे. सर्वांना सलाम. आजचा शास्त्र भाग मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. आपण सर्वजण मिळून काढूयात प्रेषितांची कृत्ये ह्याचा 12वा अध्याय 12 ते 17 ही वचने. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 12वा अध्याय 12 ते 17 ही वचने. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. तर दरवाजाशी दिंडी ठोकीत असता रुदा नावाची मुलगी कोणासा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे राहा म्हणून त्याने हाताने त्यास खुणावले. आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यास सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे याकोबास व बंधुजनास सांगा. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. ह्या वेळेला पुन्हा एकदा आपण आपलं अंतःकरण प्रभू येशूकडे लावूया आणि त्याला म्हणूया की देव बाप्पा, तू किती चांगला आहेस. जेव्हा जेव्हा मी निराश होतो तू मला आशा दिलीस. प्रभू, तुझी स्तुती असो, तुझी प्रशंसा असो, तुला महिमा असो. तू अवर्णित असा देव आहेस. या आपण सर्व एका मनाने एका चित्ताने हे गीत गाऊया. तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा
दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। यावेळेला पाळक साहेब आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. यावेळेला प्रयत्न आपल्या प्रियजनांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. मी त्या प्रार्थना विनंती आपल्यासमोर मांडत आहे. उद्या सकाळी प्रयत्न थोरात आंटी यांच्यासाठी प्रार्थना करूया. विशेष करून त्यांचं उद्या ऑपरेशन होणार आहे सकाळी, तर प्रभू त्यांना खरोखर आरोग्य देईल आणि डॉक्टरांच्या हाताला यश देईल, यासाठी प्रयत्न आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. मागील 2 दिवसापासून प्रयत्न चालू आहेत. त्यांचं हार्टबीट जे आहे प्रयत्न ते स्टेबल नसल्यामुळे डॉक्टर ऑपरेशन पुढे ढकलत आहेत. म्हणून प्रयत्न त्यांचं हार्टबीट किंवा त्यांची सर्व काळजी चिंता प्रभू आपल्यावरती घेईल आणि आंटींनी ती सोपवीत म्हणून प्रयत्न प्रार्थनेत आठवण ठेवा. आपले वयस्कर आणि आजारी काही लोक आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. गायकवाड अंकल, पाडळे अंकल, खिलारे अंकल, त्याच रीतीने सुलोचना कांबळे आंटी यांच्यासाठी प्रार्थना करूया. मिसेस शीला हिडदुगेकर, माझ्या आईसाठी प्रार्थना करूया. ब्रदर निक्की चव्हाण पुणतांब्यावरून, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. रेव्हरंड बाळू वाघमारे, पास्टर विनोद गंगावणे, या प्रियजनांसाठी प्रयत्न आपल्या प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया. त्याच रीतीने या कोविडच्या दिवसांमध्ये जे डॉक्टर आणि नर्सेस आहेत प्रयत्न संपूर्ण रीतीने आपली सेवा देत आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आणि आता प्रयत्न जे इतर लोक बाहेर जात आहेत, ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागत आहे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील प्रयत्न आपण प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया. ज्यांचे प्रयत्न व्यवसाय आणि कामधंदे बंद झालेले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्याच रीतीने प्रयत्न जे वाढदिवस आहेत आणि जे लग्नाचे वाढदिवस आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रयत्न आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. आपण यावेळेला सर्वजण आपल्या देशासाठी देखील प्रार्थना करूया. आपले सर्व अधिकारी, पदाधिकारी, प्रयत्न सेवकगण जे आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. आणि आपल्या देशाचं रक्षण करत असलेले जे जवान आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि प्रयत्न त्याच रीतीने आपल्या देशाचे सर्व राजकीय पुढारी यांना देखील प्रयत्न प्रभू सहाय्य करेल, त्यांना चांगल्या रीतीचं ज्ञान देईल आणि येत्या दिवसांमध्ये प्रयत्न या सर्व प्रादुर्भावापासून प्रत्येकाचं रक्षण कसं होईल, त्यासाठी प्रभू त्यांना मार्गदर्शन करू, यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, पवित्र आत्मे, आम्ही तुला धन्यवाद देतो सुंदरशा वेळेसाठी. आज पुन्हा एकदा प्रभू तुझ्या गौरवासाठी आम्हा सर्व प्रियजनांना या माध्यमाच्याद्वारे प्रभू तुझी भक्ती करण्यासाठी, तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आणलं. आम्ही आभार मानत आहोत प्रभू परमेश्वरा. मागील प्रभू परमेश्वर दिवसासाठी काल रात्री आम्हाला चांगली तू झोप लागू दिली आणि मागील आठवड्यासाठी देखील आम्ही तुझं गौरव करत आहोत की प्रत्येकाचं रक्षण तू केलंस प्रभू. आणि पुन्हा एकदा या आठवड्याची सुरुवात तुझ्या भक्तीमध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला खरोखर प्रभू परमेश्वर तू घेऊन आलास, त्यासाठी आम्ही आभार मानतो, तुझं गौरव करत आहोत. तरी प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रभू आज तुझे प्रियजन या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत. अशा सर्वांवरती बापा तुझी कृपा आणि दया निश्चितच तू दिलेली आहे. ज्या प्रकारे प्रभू परमेश्वर आम्ही भक्ती मंदिरामध्ये येत होतो आणि प्रभू परमेश्वर तुझं गौरव करत होतो, त्याच रीतीने आमचा विश्वास आहे जेथे कुठे प्रभू हे प्रियजन आहेत त्यांच्याबरोबर तू आहेस आणि तुझ्या वचनाप्रमाणे
जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे असं तू म्हटलेलं असताना प्रभू विश्वास आहे प्रत्येक प्रभू परमेश्वर मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे आणि कम्प्युटरद्वारे प्रभू जी भक्ती पाहत आहेत भाग घेत आहेत आज त्यांच्यामध्ये देखील तू उपस्थित आहेस आणि म्हणून प्रभू सर्व कामकाज त्यांनी बाजूला ठेवावं सर्व प्रभू परमेश्वर अडखळण जे आहे ते दूर करावं यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो आज संपूर्ण रीतीने मंडळीतील प्रभू जे संडे स्कूलची लहान मुलं मुली आहेत त्यांच्यावर कृपा आम्ही मागत आहोत यावेळेला प्रभू जे अभ्यास देखील प्रभू परमेश्वर त्यांचा चालू आहे तो आशीर्वादाचा कर सर्व प्रादुर्भावापासून इंटरनेटच्या प्रभू गोष्टींपासून त्यांचा बचाव कर आणि तुझ्या प्रभू परमेश्वर विश्वासामध्ये देखील आणि वचनामध्ये देखील ते वाढतील असं कार्य प्रभू तू करून घे सर्व तरुण आणि तरुणी ज्या आहेत प्रभू मंडळीतील त्यांच्यावर देखील कृपा असू दे विशेष प्रभू परमेश्वर त्यांचं देखील जीवन आपल्या हातामध्ये घे तरुणपणीच्या दिवसांमध्ये प्रभू त्यांनी आपले निर्माणकर्त्याला स्मरावं यासाठी प्रभू त्यांना सहाय्य कर जे अजूनही शिकत आहेत त्यांच्यावर देखील कृपा दया दे आणि जे प्रभू कामाला जात आहेत जाणं येणं होत आहे अजूनही प्रभू परमेश्वर घरातून किंवा प्रभू बाहेर जाऊन त्यांना काम करावं लागत आहे अशा सर्व तरुण तरुणींना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत प्रभू सैतानाच्या सर्व मोहपाशापासून डावपेचांपासून रक्षण कर जे आईवडील आहेत प्रभू परमेश्वर त्यांच्यावर देखील आम्ही कृपा मागत आहोत कुटुंबाचं रक्षण करत असताना लागणारं सामर्थ्य शक्ती त्यांना दे ज्ञान दे प्रभू आणि नुसतं प्रभू परमेश्वर शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक देखील काळजी त्यांच्याकडून मुलामुलींची होईल प्रभू असं होऊ दे त्याच रीतीने प्रभू जे आजी आजोबा आहेत वयस्कर आहेत अशा सर्वांवर कृपादय असू दे त्यांचं मार्गदर्शन प्रभू घरातल्या मुलामुलींना नातवंड नातींना प्रभू आणि इतरांना देखील अधिक प्रभावी रीतीने होईल यासाठी प्रभू आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करत आहोत त्यांच्या अडचणी प्रभू तू जाणत आहेस त्यांना तू सहाय्य कर वेगवेगळ्या रीतीने प्रभू त्यांच्या समस्या असतील ज्या कदाचित मनुष्याला ते सांगू शकत नसतील अशांवर देखील बापा आम्ही तुझी कृपा द्या मागत आहोत प्रभू आम्ही त्याच रीतीने यावेळेला प्रार्थना करत आहोत मंडळीतील प्रभू जे लोक आजारी आहेत प्रभू असे पाडळे अंकल केलारे अंकल प्रभू त्याच रीतीने गायकवाड अंकल आणि प्रभू परमेश्वरा या सर्व प्रियजनांना आपल्या हातामध्ये तू घे त्यांना लागणारी शक्ती सामर्थ्य तू देत आलेलं आहे आणि या दिवसांमध्ये प्रभू त्यांची विशेष तू काळजी घेत आहेस म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तरी प्रभू परमेश्वरा त्यांची सेवा करत असताना घरातील प्रियजनांवर देखील बापा कृपादया असू दे विशेष आम्ही प्रभू थोरात आंटींसाठी प्रार्थना करत आहोत उद्याच्या दिवशी त्यांचं जे ऑपरेशन होणार आहे त्यासाठी प्रभू आम्ही तुझ्या आत्म्याची प्रभू परमेश्वर शांती त्यांना मिळू दे अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार प्रभू येऊ दे नकोस आणि प्रभू त्यांना संपूर्ण रीतीने खरोखर मनाची जी शांती आहे ती तुझ्याकडून लाभू दे डॉक्टरांच्या हाताला देखील तू यश दे लवकरात लवकर प्रभू त्यांचं जे ऑपरेशन होणार आहे प्रभू ते चांगल्या रीतीने आणि योग्य रीतीने होईल प्रभू यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे आजच प्रार्थना करत आहोत आमचा विश्वास आहे मंडळीतील सर्व प्रियजनांना प्रभू तू आपल्या हातामध्ये घेऊन प्रार्थने प्रभू त्यांचं तू ऐकत आहे प्रभू आम्ही त्याच रीतीने प्रार्थना विनंती प्रभू जी आलेली आहे आमचे बंधू निकी प्रभू परमेश्वर चव्हाण पुणतांब्यावरून त्यांच्यावर देखील आम्ही कृपा दया मागत आहोत जो त्रास आहे शारीरिक रीतीने व्याधी आहेत प्रभू सर्व तुला ठाऊक आहे तरी बापा तू त्यांना स्पर्श करत आहेस लवकरात लवकर बरं वाटू देत आहेस विश्वासामध्ये देखील प्रभू तू चालवत आहेस आणि प्रभू यावेळेला प्रभू ज्या स्थितीमध्ये आमचे बंधू आहेत त्यांना तू सहाय्य कर आणि खरोखर लवकर प्रभू त्यांना बरं वाटू दे प्रभू आम्ही त्याच रीतीने माझ्या आईसाठी देखील प्रार्थना करत आहे बापा पायाची गाठ लवकरात लवकर प्रभू तू विरघळून टाक कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होऊ देऊ नये प्रभू परमेश्वरा लवकर ती प्रभू खरोखर तुझ्या गौरवासाठी वितळून जाईल आणि प्रभू आरोग्य मिळेल असं तू होऊ दे आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा मंडळीतील आणि प्रभू परमेश्वरा त्याच रीतीने मंडळीच्या बाहेरील जे प्रियजन आहेत प्रभू आज वेगवेगळ्या रीतीने तुझ्या चरणाजवळ बसलेले आहेत प्रार्थना करत आहेत ज्यांचे वाढदिवस आहेत प्रभू त्यांच्यावर देखील आम्ही कृपा दया मागत आहोत त्यांना तू सहाय्य कर ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत आणि ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहेत अशा सर्व प्रभू आमच्या या मंडळीतील जणांना प्रभू तू सहाय्य करशील आमचा विश्वास आहे त्याच रीतीने प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थनेमध्ये आमच्या देशाचे राष्ट्रपती आमचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ अशा प्रभू सर्व जे राजकीय लोक आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या हातात देत आहोत जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना शहाणपण बुद्धी दे योग्य रीतीने प्रभू परमेश्वर या लसीचं लागूकरण होईल असं तू होऊ दे आणि प्रभू हा प्रादुर्भाव लवकर जाऊ दे आणि प्रभू आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा भक्ती मंदिरामध्ये एकत्र प्रार्थनेसाठी भक्तीसाठी प्रभू तू आणशील आमचा विश्वास आहे जरी प्रभू परमेश्वर काही अडखळणं आहेत
परंतु आमचा विश्वास आहे त्यावरती मात करण्यास आम्हाला तू सक्षम करशील. आणि प्रभू, एकत्र येऊन तुझी आधी जी आम्ही भक्ती करत होतो त्याच प्रकारची भक्ती आम्ही सर्वजण प्रभू एकत्र करू. आम्ही त्याच रीतीने प्रभू देशाचे रक्षण करत असलेले सीमेवरचे जवान प्रभू, आज त्यांना देखील आम्ही तुझ्या हातात देत आहोत. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या मागे असलेलं कुटुंब हे देखील प्रभू तू आशीर्वादित कर. कोणालाही प्रभू परमेश्वरा खरोखर या देशाचं रक्षण करत असताना वीरगती येऊ देऊ नकोस, परंतु प्रभू सर्व शत्रूंना देखील प्रभू तू आवरून धर. जे वाईट कृत्य करणारे प्रभू परमेश्वरा, जे आतंकवादी आहेत त्यांना देखील प्रभू परमेश्वरा त्यांचं तू खरोखर रोकथाम कर. आणि प्रभू परमेश्वरा, या भारत देशामध्ये कुठल्या प्रकारे त्यांनी प्रभू परमेश्वर कुठला घातपात करू नये यासाठी देखील आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही त्याच रीतीने प्रार्थना करत आहोत. ज्या आमच्या मंडळीतील प्रभू परमेश्वर लहान थोर जे प्रियजन आहेत प्रभू परमेश्वर, जे वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर अडचणीमध्ये आहेत, समस्यामध्ये आहेत प्रभू, त्यांचे प्रभू परमेश्वर जी नोकरी आहे प्रभू परमेश्वर गेलेली आहे, व्यवसाय गेलेले आहेत, अशांवर देखील बापा आम्ही तुझी कृपा दया मागत आहोत. प्रभू, त्यांचं कामकाज देखील पुन्हा एकदा चालू होईल आणि त्यांना देखील प्रभू परमेश्वर जो रोजगार आहे तो मिळेल यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही त्याच रीतीने मंडळीतील प्रभू परमेश्वर प्रियजनांनी जे आपले टाईथ दिलेले आहेत, ऑफरिंग्स दिलेले आहेत, त्यांच्यावर देखील बापा आम्ही कृपा मागत आहोत. आपल्या कमाईतून प्रभू परमेश्वर त्यांनी तुझ्यासाठी जे दिलेलं आहे सेवेसाठी ते आशीर्वादित कर. आणि जे राहिलेलं आहे ते देखील बापा तू बहुगुणित कर आणि संपूर्ण महिना आणि त्याहूनही पुढे प्रभू परमेश्वर ते पुरेल असं कार्य होऊ दे. प्रभू, आम्ही त्याच रीतीने प्रभू परमेश्वरा आजची भक्ती देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वर, आमचा विश्वास आहे वचनाद्वारे तू उंचावलं जाशील. मनुष्याचं शहाणपण नाही तर तुझं आत्म्याचं कार्य प्रभू आम्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये होऊ दे ही प्रार्थना करत आहोत. इथून पुढची वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून जाईल बापा, आमेन. यावेळेला प्रियांनो आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत. मागील आठवड्यामध्ये जो प्रश्न विचारला होता की पवित्र शास्त्राचा लेखक कोण आहे, तर 3 जणांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. पवित्र आत्मा हा पवित्र शास्त्राचा लेखक आहे. आणि आपल्या पाहुण्यांपैकी प्रियांनो आकाश जाधव औरंगाबाद यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि मंडळीमधून सिस्टर रेखा साळवी यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. दोघांचे अभिनंदन. आणि इतर ज्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांचेसुद्धा मी अभिनंदन करत आहे. परंतु बक्षीस आपण प्रियांनो एक मंडळीतून आणि एक पाहुण्यांपैकी प्रियांनो आपण देत आहोत. यावेळेला मी प्रश्न विचारत आहे, मागील जो संदेश आपण ऐकला होता ऑल सेंट्स अँड ऑल सोल्स डे म्हणून आपण जो संदेश ऐकला होता त्यावरती आधारित आहे की मार्टिन लुथर यांनी चर्चच्या द्वारावरती किती थिसिस लावले होते. मार्टिन लुथर यांनी चर्चच्या द्वारावरती किती थिसिस ठोकलेले होते. जर उत्तर माहीत असेल तर प्रियांनो ताबडतोब लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही देऊ शकता. आज जो आपण शास्त्रभाग प्रियांनो काढलेला आहे तो चालू आपण ठेवलेला आहे मागील आठवड्यापासून, प्रेषितांचे कृत्य. आणि त्याचा प्रियांनो 12वा अध्याय जो आहे आणि त्याचं 12 वचनापासून 17पर्यंत प्रियांनो आपण शास्त्रभाग वाचलेला आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय आणि 12 वचनापासून पुढे प्रियांनो आपण वाचलेला आहे. मागील दिवसांमध्ये आपण या शास्त्रभागावर थोडंसं पाहिलं होतं, परंतु जास्त करून आपण याकूब जो आहे त्याला प्रियांनो संत म्हणून ज्या वेळेला कॅथलिक लोकांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं. या भागामध्ये आज आपण 3 वेगवेगळे मुद्दे पाहणार आहोत. ते म्हणजे की परमेश्वराने पेत्राला तर वाचवलं, परंतु याकोबाला मात्र त्या ठिकाणी मरू दिलेला आहे. त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे रात्रीच्या वेळेला पेत्राला परमेश्वराने सोडवलेला आहे. आणि तिसरा मुद्दा आपण बघणार आहोत की जरी हेरोदाला परवानगी दिली देवाने की त्याला तो मारू शकत आहे, परंतु देव म्हणून इतरांवरती
कार्य करण्यासाठी हेरोदाला देवाने थांबवलेलं आहे. म्हणजे हेरोद एक देवासारखं प्रियांनो वागण्याचा प्रयत्न तिथं करत आहे. तर आज ह्या 3 मुद्द्यांवरती प्रियांनो आपण थोडं थोडं पाहणार आहोत. आणि जो आपला शास्त्रभाग निवडलेला आहे तो 12वा अध्याय, प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय आणि 12 वचनापासून. त्या पहिल्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या सुमारास, खरं तर पहिलं वचन म्हणते, त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला होता. हेरोद, मी मागे म्हटलं होतं प्रियांनो की हेरोद हा आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकायला मिळत आहे, परंतु हेरोद म्हणजे पवित्र शास्त्रानुसार राजा किंवा ते टायटल आहे. आणि राजा म्हणत असताना त्यांना वेगवेगळी त्यांची नावंसुद्धा आहेत. पवित्र शास्त्रामध्ये आपण आज या भागामध्ये बघत आहोत की छळ जो आहे हेरोद राजाने केलेला आहे. म्हणजे मंडळीवरती छळाची लाट पुन्हा एकदा आलेली आहे आणि आता मात्र हेरोदच नाव तिथं आलेलं आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये 4 वेगवेगळे हेरोद आहेत आणि त्या सगळ्यांची नावं प्रियांनो वेगळी आहेत. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे, पहिला जो हेरोद ज्याला म्हटलेलं आहे हेरोद द ग्रेट. म्हणजे कोण, तर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला ज्या हेरोद राजाने बेथलेममधल्या मुलांना मारून टाकण्याची आज्ञा दिली होती तो हेरोद द ग्रेट असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर दुसरा हेरोद म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे अँटिपस. अँटिपस कोण होता? हेरोदच होता, राजाच होता तो. पण कोणाच्या काळामध्ये, तर बाप्तिस्मा करणारा योहानाचं शिरच्छेद करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताची एक चाचणी किंवा त्याची परीक्षा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली होती. तिसरा हेरोद हा आपण आज या शास्त्रभागामध्ये देखील जो पाहत आहोत की त्याने याकोब जो प्रेषित आहे त्याला त्याने मारून टाकलेला आहे. आणि चौथा हा जो हेरोद आहे तिसरा, त्याचं नाव अग्रिप्पा पहिला. आणि चौथा जो आहे तो हेरोद पण अग्रिप्पा दुसरा. आणि हा कोण होता अग्रिप्पा ते पुढं आपण बघणार आहोत. तर पावलाचा न्यायाधीश म्हणून आपल्याला तो पुढे देखील पाहायला मिळणार आहे. तर आपण मागील शास्त्रभागामध्ये ते पाहिलं होतं की हेरोदाने याकोबाला मारलेलं आहे आणि दुसऱ्या वचनात म्हटले की योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जिवे मारले, ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. म्हणजे हेरोद जो पहिला म्हटलेला आहे की अग्रिप्पा पहिला, त्याचा हा बेत होता की तो पेत्राला परत एकदा त्याने ताब्यात घेतलेलं. म्हणजे याकोबाला मारल्यानंतर यहुदी लोकांमध्ये एक आनंद त्याने बघितलेला आहे. का बरं तो यहुदी लोकांबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या मतानुसार चाललेला आहे? तर थोडासा अभ्यास त्याच्यामध्ये करत असताना असं सापडलेलं आहे की हा अग्रिप्पा पहिला जो आहे याची आजीसुद्धा ती एक यहुदी होती आणि यहुदी मतानुसार ती जीवन जगत होती आणि म्हणून तो अर्धा यहुदी होता आणि अर्धा प्रियानो रोमन देखील होता. आणि असं इतिहासकार म्हणत आहेत की एकदा मंडपाचा उत्सव यहुदी लोक साजरा करत होते. त्यावेळेला त्याने नियमशास्त्रामधून एक शास्त्रभाग वाचला आणि तो कोणता वाचला होता त्याने? तर अनुवादाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 15 वचन त्याने वाचलं होतं. आता हे इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि त्यांनी मुद्दामून इथं सांगितलं आहे की तो शास्त्रभाग वाचल्यानंतर काय झालं, तर तो अगदी रडायला लागला, त्याला ढसाढसा रडायला लागलं. काय होतं ते शास्त्रभाग? तर अनुवादाचं पुस्तक 17वा अध्याय आणि त्याचं 15 वचन जे आहे ते म्हणत आहे, तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपणावर राजा नेमावे, आपल्या भाऊबंदातून आपल्यावर राजा नेमावे. तुझ्या भाऊबंदांपैकी नाही,
असा कोणाही परदेशवासियाला आपल्यावर नेमू नये. मात्र त्याने फार घोडे बाळगूने घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हाला सांगितलेले आहे. खरं तर परमेश्वराने आज्ञा दिली होती आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहत आहोत तर त्या मोशेच्या काळामधला हा ग्रंथ आहे आणि देवाने राजा नेमत असताना सूचना काही दिल्या होत्या. तर त्या सूचनेमध्ये ज्यावेळेला त्याने वाचलं की आपल्याच भाऊबंधांपैकी तो असावा, तर हा शास्त्रभाग वाचून अग्रिप्पा पहिला जो आहे तो रडायला लागला आणि त्याला समजलं की मी तर या यहुदी लोकांपैकी नाही, पण माझ्यामध्ये जे इंग्लिशमध्ये एक जमात आहे, त्या शब्द आहे की तो जमातीला इडोमाइट्स म्हटलेला आहे, त्याचं रक्त त्याच्यामध्ये आहे, म्हणजे तो परदेशवासी आहे. तर म्हणून तो रडायला लागला. त्याला राजा म्हणून त्यावेळेला खरं तर घोषित करण्यात आलं होतं. पण लोकांनी त्यावेळेला काय साथ दिली, लोक त्याला म्हणायला लागले, यहुदी लोक त्याला काय म्हणाले की तू त्रास करून घेऊ नकोस, तू आमच्यापैकीच एक बंधू आहेस. काय म्हणाले लोक? यहुदी लोक त्याला म्हणाले तू त्रास करून घेऊ नकोस, कारण तू आमच्यापैकीच एक बंधू आहे. म्हणून म्हणजे यहुदी लोकांची मतं मिळवण्यासाठी, त्यांचं मन जिंकण्यासाठी हा हेरोद अग्रिप्पा पहिला जो आहे तो नेहमी त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना आवडेल अशा रीतीने तो गोष्टी करत होता. आणि आता देखील प्रेषित जो योहानाचा भाऊ याकोब आहे, हे जब्दीचे मुलं आहेत, त्याच्यापैकी याकोबाला त्याने तरवारीने तिथं म्हटलेलं आहे की जिवे मारलेला आहे आणि यहुदी लोकांना बरं वाटलेलं आहे. त्याने ताबडतोब आणखीन एक पाऊल उचललं यहुदी लोकांना खुश करण्यासाठी आणि त्याने पेत्राला देखील धरलेलं आहे. पण वलांडण सण असल्यामुळे त्याला तुरुंगामध्ये ठेवावं लागलं आणि नंतर त्याला आपण वलांडण सण झाल्यानंतर आपण बाहेर काढूया आणि सगळ्यांसमोर त्याचासुद्धा आपण वध करावा अशी त्याची योजना होती. आता योहानाचा इथं शब्द लिहिलेला आहे, योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने मारलेला आहे. हा कोण आहे याकोब? तर प्रियानो, हा शिष्यांपैकी आहे, 12 शिष्यांपैकी एक आहे. परंतु त्याचं थोडासा अभ्यास जर आपण केला मागे वळून, तर पहिल्यांदाच त्याचं वर्णन आपल्याला मार्क शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये आपल्याला दिसून येईल. मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 19 आणि 20 तिथे म्हटलेलं आहे की तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्यांनी त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेलेले आहेत. येशू ख्रिस्ताचे शिष्यांचं पाचारण त्यावेळेला हा भाग आपल्याला वाचायला मिळत आहे. आणि लागलेच त्यांनी जाळी देखील सोडलेली आहे असं म्हटले. आपला बाप जो आहे त्याला देखील त्यांनी सोडले आणि हे दोघं भाऊ जे आहेत याकोब आणि योहान, हे आपल्या भावाला, आपल्या बापाला चाकरांबरोबर ते सोडून तिथून निघून गेलेले आहेत, त्याच्या मागे मागे चाललेले आहेत. म्हणजे परमेश्वराने त्यांना बोलवल्याबरोबर त्यांनी लगेचच त्याला होकार दिलेला आहे आणि ते चालू लागलेले आहेत. नंतर हेच दोघं भाऊ जे आहेत ते आपल्याला पुढच्या एका भागामध्ये पाहायला मिळतील. जर आपण मार्क शुभवर्तमान काढलात आणि त्याचं 35 वचनापासून 40पर्यंत मी वाचत आहे. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 35 वचनापासून पुढे तिथं असं म्हटलेलं आहे की जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. आता हे दोघे भाऊ तिथं आलेले आहेत. मगाशी आपण पाहिलं की ते मासे धरत होते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, त्यांना आमंत्रण दिलं, तर त्यांनी लगेचच नाव जे आहे किंवा त्यांचं मासे जे आहे ते सगळं काही सोडलं, बापाला देखील तिथं सोडलं आणि ते लगेचच त्या येशू ख्रिस्ताच्या मागे ते चालू लागलेले आहेत आणि त्याचे शिष्य ते झालेले आहेत. 12 शिष्यांपैकी त्यांची गणना करण्यात आलेली आहे. पण इथं आता म्हटलेलं आहे की ते दोघे आता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि ते विनंती करत आहेत की आम्ही काहीतरी मागू तुमच्याकडे.
मत्तेकृ शुभवर्तमान जर काढलं त्याचं 20वा अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये मात्र लिहिलेलं आहे की ह्या दोघांची आई प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली आणि तिने ह्या दोघांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केलेली आहे. काय ती विनंती होती? या दोघांनी म्हणा किंवा त्यांच्या आईने काय म्हटलेलं आहे? 36 वचनात म्हटले, मार्क 10वा अध्याय 36 वचन, तो त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याच्यान पिवेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याच्यान घेवेल काय? ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आहेत, त्यांनाच त्या मिळणार. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर पण देत आहे. या दोघांना वाटलं आहे की आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे जागा मिळेल, म्हणजे ते राजकीय दृष्टिकोनातून खरं तर त्याच्याकडे बघत होते त्यावेळेला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने थोडक्यात त्याच्या आधी जर शास्त्रभाग बघितला तर त्याने तिसऱ्यांदा स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केलेली आहे. आणि असं कदाचित ह्या दोघांनी, याकोब आणि योहाने, विचार केला असेल की न जाणं ह्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला मात्र ज्या वेळेला त्याचं राज्य येणार आहे त्यावेळेला आपल्याला चांगलं स्थान मिळावं, असं म्हणून त्यांनी स्वतःची इच्छा तिथं मांडलेली आहे. या भागावरूनच खरं तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्यावेळेलाच त्यांची खरं तर कान उघडणी पण करत आहे किंवा त्यांना थोडक्यात तो समजावूनसुद्धा सांगत आहे की तुम्ही जो मी प्याला पिणार आहे किंवा जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल का, असं म्हटलेलं असताना तिथं त्यांनी लगेचच उत्तर दिलेलं आहे, होय घेवेल. पण येशू ख्रिस्त त्यांना अगदी स्पष्ट रीतीने तिथं सांगत आहे की कदाचित तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी देखील करताल. तर तो प्यालासुद्धा तुम्ही पिताल आणि बाप्तिस्मासुद्धा घेताल. प्याला कसला होता प्रियानो? दुःखाचा होता. आणि बाप्तिस्मा कसला होता? तर मृत्यूचा. आपण जर रोमकरासपत्र जर काढलं आणि त्याचं प्रियानो 6वा अध्याय, तर पावलाने देखील सुंदर रीतीने त्याचं वर्णन बाप्तिस्म्याबद्दल केलेलं आहे. आणि ज्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी इच्छा असते त्यांनी हा शास्त्रभाग देखील समजून घ्यायला पाहिजे. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तिथं म्हटलेलं आहे, आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? रोमच्या मंडळीला पौल पत्र लिहून म्हणत आहे की जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे, ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, तर तितक्यांनी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. मरणाचा बाप्तिस्मा म्हणजे पाण्यामध्ये मनुष्य जसं बाप्तिस्म्याच्या वेळेला प्रियानो पाण्याच्या खाली जातो, तसं त्याचं जुनं जीवन जे आहे पाण्यामध्ये मरण पावलेलं आहे आणि नवीन जीवन जे आहे प्रियानो ते पाण्याच्या वर आलेलं आहे. अशा रीतीने मृत्यूवर देखील त्याने विजय मिळवलेला आहे. त्या प्रकारे आपण जुना मनुष्य त्या ठिकाणी घालवून टाकत आहोत. पुढे तो म्हणत आहे, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. नवीन प्रकारचं जीवन, जुना मनुष्य गेलेला आहे. म्हणजे तिथं बाप्तिस्मा ज्या वेळेला याकोब आणि योहानाला प्रभू येशू ख्रिस्त सांगत होता तर तो मृत्यूचा होता आणि जो प्याला तो म्हणत होता तो दुःखाचा देखील होता. प्रियानो, या शास्त्रभागावरून मी आज पुढे प्रियानो थोडंसं आणखीन सांगणार आहे. यामध्ये आपण याकोबाचं जीवन, याकोब आणि योहान, त्याच रीतीने पेत्र हे सुद्धा बघणार आहोत. आणि म्हणून माझ्या आजच्या शीर्षक मी तिथं म्हटलेलं आहे की प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन कसं होतं. प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन यांना सहज वाटलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये. आता या भागामध्ये सुद्धा आपण जर वाचलं तर याकोब आणि योहान यांनी लगेचच उत्तर दिलेलं आहे की घेवेल, आम्हाला तो प्यालासुद्धा घेता येईल किंवा आम्ही बाप्तिस्मासुद्धा घेऊ.
पण येशूने त्यांना अगदी स्पष्ट सांगितलं आहे. त्याचा आणखीन उलगडा त्याने अगदी स्पष्ट रीतीने 41 वचनापासून पुढे केलेला आहे. आणि तो म्हणते, हे ऐकून बाकीचे 10 जण याकूब व योहान यांच्यावर संतापले. आता हे 12 पैकी 2 जण होते की ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करत होते की तुझ्या उजवीकडे आणि डावीकडे आम्हाला बसू दे, अशी काहीतरी सोय तू कर म्हणून. आणि आता बाकीच्यांना देखील राग आलेला याचा अर्थ काय झाला की कदाचित यांच्या देखील मनामध्ये आहे की आपल्याला सुद्धा त्याच्या उजवी डावीकडे बसायला पाहिजे, परंतु त्यांनी आजपर्यंत कधी ते बोलून दाखवलं नसेल. यांनी बोलून दाखवलं आणि त्यांना संताप आलेला आहे, कारण त्यांच्या मनातली गोष्ट हे दोघं बोलून गेलेले आहेत. म्हणजे त्यांना पण जे मिळवायचं होतं ते मिळवण्यासाठी ते वाट बघत होते, पण ह्या दोघांनी मात्र पहिली हजेरी लावून टाकलेली आहे. पण येशू ख्रिस्ताने या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे ओळखलं आणि त्यांनी सुद्धा 42 वचनापासून पुढे काय म्हटले, तेव्हा त्यांनी जवळ बोलून घेऊन येशू त्यास म्हणाला, परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे नेमलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात. हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु तुमची गोष्ट तशी नाही. प्रारंभी लोकांचं जीवन ज्या वेळेला म्हणत आहे प्रियांनो, किंवा प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन जे आहे, तर त्याने मुद्दामून काही गोष्टी समजावून सांगितल्या, तर त्यांच्याच नाही तर आपल्यासुद्धा जीवनामध्ये प्रियांनो त्या महत्त्वाच्या आहेत. 43 वचनामध्ये म्हटलेलं आहे, परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या या दोघांच्या पण इच्छा जाणलेल्या आहेत आणि त्या अनुसरूनच बाकीच्यांची सुद्धा अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलं. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्हापैकी मोठा कोण होऊ पाहत आहे, तर पहिल्याने त्याने सेवक व्हावे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक व्हायला पाहिजे. म्हणजे सेवक हे त्याने महत्त्वाची एक अट टाकलेली आहे. तुम्हाला कुणाला जर मोठं व्हायचं असेल तर मुद्दामून खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगताना हे सांगितलेलं आहे की ते माझ्या हातात नाही, परंतु ज्यांच्यासाठी नेमलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो, मी ज्यावेळेला हा शास्त्रभाग वाचत होतो त्यावेळेला मला असं दिसून येत आहे की या दोघांपेक्षाही आणखीन दुसरे पण काही येशू ख्रिस्ताचे सेवक असे येणाऱ्या दिवसांमध्ये होतील की जे खूप त्रास सहन करतील, छळ सहन करतील, त्यांना भयंकरीतेने मारलं जाणार आहे, आणि जे अधिकन अधिक प्रभूच्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित करतील, खरं तर त्यांचा सन्मान स्वर्गामध्ये फार मोठ्या रीतीने होणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त खरं तर त्यांना सांगत आहे, म्हणजे प्रारंभीचे जे त्याचे शिष्य होते किंवा ख्रिस्ती लोक होते त्यांना हा एक धडा फार महत्त्वाचा होता की तुम्हाला आधी सेवक व्हायचं आहे आणि तुम्हाला छळ देखील सहन करायचा आहे. या शास्त्रभागाप्रमाणे जर बघितलं तर प्रियांनो, आता 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. अग्रिप्पा पहिला जो आहे त्याने याच याकोबाला आता मारले. म्हणजे अगदी जवळून स्वतःचा अनुभव आता त्यांना त्या ठिकाणी आलेला आहे. इतिहासकारक म्हणत आहेत की योहानाचं देखील त्या ठिकाणी नंतर वध झालेला आहे, परंतु नक्की ते पुरावे मिळत नसल्यामुळे आपल्याला माहीत नाही काय झालं त्याचं. परंतु याकोबाला मात्र हेरोदाने मारलेलं आहे. आता ते स्थान मिळवण्याच्या खटपटीमध्ये होते, आणि खरंच पहिलं स्थान ज्याला आपण म्हणतो की प्रेषितांमधले पहिले जर कोण रक्तसाक्षी झाले असेल किंवा हुतात्मे म्हणून झाले असतील तर त्यातला पहिला हा याकोब होता. प्रियानो, आजच्या काळामध्ये आपण सुद्धा कदाचित वेगवेगळे स्थान मिळवण्यासाठी धडपड करत असतो. हे शिष्यसुद्धा प्रियानो त्यावेळेला तशाच प्रकारचं त्यांचं स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील, पुढं करत असतील येशू ख्रिस्ताच्या. कदाचित आजच्या काळामध्ये जसं पूर्वी लॉकडाऊनच्या आधीच्या काळामध्ये प्रियानो रेल्वेमध्ये जागा मिळवण्यासाठी लोकांची जी धावपळ असते किंवा STमध्ये आपलं सीट मिळवण्यासाठी ज्या प्रकारे ते धावपळ करत असतात आणि मग धक्काबुक्की करत असतात, अगदी त्याच प्रकारे कदाचित
आपल्याकडे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी होणार नाहीत असं म्हणता येणार नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग फार वेगळा आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवणच फार वेगळी आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे प्रियानो आपल्याला माहीत आहे की जर येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की कोणी तुमच्या एका गालात मारली आहे तर त्याला दुसरा गाल तुम्ही पुढे करावं. अगदी ती शिकवण जगामध्ये कुठंही प्रियानो तुम्हाला सापडणार नाही. कुठल्याही प्रियानो संस्कृतीमध्ये, कुठल्याही बाकीच्या धर्मांमध्ये, गुरूंमध्ये प्रियानो अशा रीतीचं मिळणार नाही. पण आपल्याला चांगल्या रीतीने माहिती प्रियानो की आपल्या भारतीय हिंदी भाषेमध्ये प्रियानो ज्याला म्हणत असतात की ईट का जवाब हम पत्थर से देंगे, तू वीट मारली तर आम्ही दगडाने तुला मारू. पण प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण अगदी वेगळी आहे आणि ह्याचा अनुभव खरं तर या प्रेषितांना आणि प्रारंभीच्या मंडळीतील ख्रिस्ती लोकांना सुद्धा आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण एवढी वेगळी आहे की आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियानो त्याचा मोठा परिणाम खरं तर दिसून येत आहे. म्हणजे त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली, त्याचं अनुकरण प्रियानो शिष्यांनी केलं. 12 शिष्यांमध्ये ते दिसलं. 12 शिष्यांनंतर प्रियानो त्यांनी ज्या लोकांना घडवलं त्यांच्यामध्ये सुद्धा प्रियानो ते दिसून आलं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे प्रियानो की ख्रिस्ती हे नाव आपण 11व्या अध्याय आणि प्रियानो त्याच्या 26 वचनामध्ये वाचत आहोत की त्या शिष्यांचं जीवन बघून दुसऱ्या लोकांनी त्यांना ख्रिस्ती हे नाव दिलं होतं. आज त्याच रीतीने प्रियानो कितीतरी चांगले देवाचे प्रियानो विश्वासू सेवक सुद्धा आहेत, प्रियानो शिष्य देखील आहेत. त्यांना आपण प्रियानो चर्च मेंबर्स म्हणू की त्यांच्या जीवनातून देखील प्रियानो या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यामध्ये प्रियानो मी एक उदाहरण वाचलं होतं आणि ते उदाहरण म्हणजे नेल्सन मंडेला जे आहेत, साऊथ आफ्रिकेचे प्रियानो राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. तर त्यांची ही गोष्ट एका पुस्तकामध्ये प्रियानो त्यांनी लिहिली होती. आणि ज्यावेळेला नेल्सन मंडेला हे साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रपती झाले त्यावेळेला त्यांच्या अवतीभोवती जे गार्ड होते किंवा जे बंदूकधारी शिपाई होते त्या सर्वांना दुपारच्या वेळेला ते म्हणाले की चला आपण राष्ट्रपती भवनापासून थोडंसं लांब जाऊ आणि जे समोरचं जागा आहे तिथं जाऊन आपण एका हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपण दुपारचं जेवण आपण करूया. आणि मग हे सगळे चालतच गेले आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसले. ज्यावेळेला त्या तिथल्या वेटरने ऑर्डर त्यांच्यासमोर आणून ठेवली तर जेवण बिवण ते ठेवलं तर त्यावेळेला नेल्सन मंडेलांनी पाहिलं की त्यांच्या समोरच एका टेबलवरती एक मनुष्य एकटाच त्याचं जेवण त्या ठिकाणी त्याला सर्व करण्यात आलेलं आहे, वाढण्यात आलेलं आहे. त्यांनी बघितलं आणि एका शिपायाला सांगितलं की तो मनुष्य जो एकटा बसलेला आहे त्याला आपल्या टेबलवरती बसण्यासाठी आमंत्रण दे, मी बोलवलं आहे म्हणून त्याला सांग. तो शिपाई गेला, त्याने त्या मनुष्याला आमंत्रण दिलं आणि तो मनुष्य येऊन टेबलवरती आपली प्लेट घेऊन तिथं आला आणि तो खाऊ लागला. त्याने नेल्सन मंडेलाकडे बघितलं नाही, परंतु प्रत्येक घास खात असताना त्याचा हात जो आहे तो थरथर कापत होता आणि संपूर्ण रीतीने जेवण घुसतर त्याचा हात जो आहे थरथर कापत होता. आणि मग जेवण झाल्यानंतर त्याने जेवत असताना सुद्धा थोडंसुद्धा नेल्सन मंडेलाकडे वर दृष्टीसुद्धा लावली नाही, पण जोपर्यंत जेवण संपत नाही तो त्याच्या ताटामध्येच बघत राहिला आणि हात थरथर कापत खात होता. ज्यावेळेला तो निघून जायची वेळ आली त्यावेळेला मान खाली घालूनच तो त्यांना बाय करायला लागला आणि नेल्सन मंडेलांनी त्याचा हात धरला, तो शेकहँड केला आणि त्याला जाऊ दिलं. जे त्यांचे बॉडीगार्ड तिथं उभे होते त्यातला एक व्यक्ती म्हणाला की हा मनुष्य खूपच आजारी दिसतोय, कारण प्रत्येक जेवणाचं एक एक घासाला मात्र त्याचा हात इतका थरथर कापत होता, मला वाटतं भयंकर त्याला आजार झालेला आहे. नेल्सन मंडेला म्हणाले त्याला आजार झालेला नाही आहे, तो एकदम धडधाकट चांगला आहे. आणि मग ते गार्ड म्हणाले मग त्याचा हात का थरथर कापत होता? ते म्हणाले हा मनुष्य कोण आहे माहिती आहे का, ज्यावेळेला मी कैदेमध्ये होतो त्यावेळेला तिथला हा जेलर होता म्हणे आणि मला खूप भयंकर अशा यातना याने दिलेल्या आहेत आणि इतक्या वाईट रीतीने यातना दिलेल्या आहेत की मी ओरडायचो, मला पाणी दे म्हणून मी त्यांना विनंती करायचो तर हा मनुष्य यायचा, माझ्याजवळ येऊन मोठमोठ्याने हसायचा, मला वाटेल त्या शब्दांनी तो अपमानित करायचा आणि पाण्याच्या ऐवजी तो माझ्या डोक्यावरती लघवी करायचा म्हणे.
आज मी साऊथ आफ्रिकेचा राष्ट्रपती झालेला आहे आणि ज्यावेळेला त्याने मला बघितलं की मी आता इथं बसलेलो आहे, तर तो घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होता आणि म्हणून त्याचा हात थरथर कापत होता. तो मोठा जेलर आहे, पण आज त्या पदावरती नाही येतो. त्याला वाटलं की मी अशाच रीतीने आता त्यालासुद्धा ट्रीटमेंट देईल, मी सुद्धा त्याला जेलमध्ये घालेल आणि वाईट रीतीने मी त्याला वागवणार आहे. अशा भीतीने खरं तर तो माझ्यासमोर आला आणि त्याचं डोकंसुद्धा त्यांनी कधी वर केलं नाही. नेल्सन मंडेला पुढे म्हणत आहेत, ते म्हणतात, दॅट बिहेवियर इज नॉट द पार्ट ऑफ माय कॅरेक्टर ऑर माय एथिक्स. तसल्या प्रकारची वागणूक देणं किंवा तसल्या प्रकारची सूड भावना ठेवणं माझ्या रक्तामध्ये सुद्धा नाही आहे किंवा माझ्या चरित्रामध्ये सुद्धा ते नाही आहे. पण असे लोक जे त्या ठिकाणी सूड घेण्याचा प्रयत्न करतात, ते म्हणतात तिथे की त्याच्यामुळे राष्ट्र जे आहे उद्ध्वस्त होऊ शकतं आणि जे खरोखर समेटाची गोष्ट करतात ते मोठमोठी राष्ट्र घडवायचा प्रयत्न करतात. प्रियानो, नेल्सन मंडेला ही प्रेरणा कुठून झाली? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवरून झालेली आहे. आज प्रियानो, आपण म्हणत आहोत की प्रारंभी मंडळीमध्ये प्रियानो ते गुण दिसले की ते शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना जी शिकवली होती त्या शिकवणीला अगदी शेवटपर्यंत प्रियानो ते त्यांच्या जीवनामध्ये लागू करत होते. या ठिकाणी प्रियानो, आपण ज्यावेळेला योहान आणि याकोब सुद्धा म्हणत आहोत, ते जिवे पहिला मारला गेलेला आहे, परंतु ते शिकवण प्रियानो त्यांच्यामध्ये होती. एका बाजूला प्रियानो याकोब आहे, त्याला परमेश्वराने वाचवले. दुसऱ्या बाजूला पेत्राला मात्र प्रियानो त्याने सोडून दिलेलं आहे किंवा त्याला त्याच्या तावडीतून, अग्रिप्पा पहिल्याच्या तावडीतून सोडवलेलं आहे. ही शिकवण परमेश्वराने त्यांना दिल्यामुळेच प्रियानो खरं तर पुढे देखील प्रियानो फार वेगवेगळ्या रीतीने गोष्टी घडत आलेल्या आहेत. ज्यावेळेला पेत्राबद्दल आपण आता इथं पाहत आहोत, तर पेत्राच्या देखील जीवनामध्ये काय घडलेली आहे गोष्ट 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला. कधी? 6व्या वचनामध्ये म्हटलेलं की हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. एकूण 16 शिपाई पेत्राचं त्या ठिकाणी खरं तर त्याला जेलमध्ये त्या अग्रिप्पा राजाने, पहिल्या राजाने त्यांना कैद करून ठेवलं होतं. 16 शिपायांमध्ये कैद करून ठेवलं होतं. त्यातले 2 पेत्राच्या एका उजवी आणि डाव्या हाताचे जे साखळे आहेत ते स्वतः शिपायांनी त्यांना स्वतःला बांधून घेतले होते आणि बाकीचे जे आहेत ते द्वारापुढे आणि नंतरचे जे आहेत ते प्रत्येक 2-3 द्वारापर्यंत प्रियानो उभे राहिले होते, त्यांनी पळून जाऊ नये म्हणून. अशा भयंकर परिस्थितीमध्ये पेत्र खरं तर अडकला होता. परंतु परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रियानो, कदाचित काही लोकांना वाटेल की मग देवाने याकोबाला काय वाचवलं नाही? पेत्राला जसं वाचवलं तसं याकोबाला सुद्धा वाचवायला पाहिजे होतं. परंतु प्रियानो, ही देवाची इच्छा आहे. आपल्याला माहीत नाही की याकोबाच्या जीवनातून परमेश्वराला काय साध्य करायचं होतं आणि म्हणून त्याला खरं तर मरू दिलेलं आहे. परंतु पेत्राच्या जीवनातून काय साध्य करायचं हे सुद्धा आपल्याला प्रियानो अगदी सांगता येणार नाही की कशामुळे देवाने असा निर्णय घेतलेला आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की होती की पुढे जाऊन प्रियानो या कृतीमधून सुद्धा खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. याकोबाच्या प्रियानो मृत्यूनंतर किंवा त्याचा खून झाल्यानंतर ज्यावेळेला पेत्राला सुद्धा अग्रिप्पा पहिला हेरोदाने धरलेला आहे, त्यावेळेला मंडळीतले लोकांनी आता प्रार्थनेपूर्वक त्यांचं जीवन सुरू केलेलं आहे. प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन ज्यावेळेला आपण म्हणत आहोत प्रियानो, त्यावेळेला छळाला सामोरं जाणं ही एक बाब होती प्रियानो. पहिली बाब म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचं अनुकरण करणं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघत आहोत की छळाला सामोरं जाणं सुद्धा प्रियानो त्यांच्या अंगवळणी व्हायला पाहिजे होतं. तिसरी बाब म्हणजे प्रियानो प्रार्थनेशील जीवन त्यांना प्रियानो जगणं महत्त्वाचं होतं. याकोबाला मारलेलं आहे आणि निश्चितच पेत्रसुद्धा आता त्याच्यातून वाचणार नाही हे मंडळीतल्या लोकांना समजलं होतं. आणि आता आपण बघत आहोत की त्या भागामध्ये 6व्या वचनामध्ये की ते पहारेकरी कशा रीतीने
पेत्राला जेलमध्ये त्यांनी ठेवलेले, त्याचे हात साखळदंडाने बांधलेले आहेत आणि एक उजवीकडे आणि एक डावीकडे त्या शिपायांनी स्वतःला त्या साखळदंडांनी सुद्धा बांधून घेतलेलं आहे, पण ते झोपी गेलेले आहेत. आणि नंतर प्रियानो असे एकूण प्रियानो 14 शिपाई जे आहेत, प्रत्येक द्वारावरती प्रियानो 4 असे करून प्रियानो राहिलेले आहेत. पेत्राला पळून जाण्याचा काहीच प्रियानो मार्ग नव्हता. आणि या कारणामुळे खरं तर मग मंडळी जी आहे ती प्रार्थनेमध्ये प्रियानो जास्त वाढायला लागली. 7व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तेव्हा पहा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चमकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. काय सुंदर गोष्ट झाली प्रियानो. बघा, परमेश्वर, आपण मनुष्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला विचार करतो असंभव आहे प्रियानो. पेत्राचं सुटणं तिथून असंभव आहे, परंतु पेत्राची सुटका एका देवदूताने केलेली आहे. का देवदूताने केलेली आहे? कारण प्रियानो मंडळी जी आहे ती आता जास्त प्रार्थनेमध्ये प्रियानो परमेश्वराजवळ जायला लागलेली आहे. काय त्यांनी याकोबासाठी प्रार्थना केली नव्हती का? होय प्रियानो, सर्व शिष्यांसाठी ते प्रार्थना करत असतील, परंतु जेवढी प्रार्थना आता करणं गरजेचं होतं किंवा करत आहेत त्यावेळेला कदाचित तेवढे परमेश्वरासमोर ते समर्पित तेवढेच होत नव्हते. ज्या वेळेला प्रियानो याकोबाचं जीवन म्हणजे मारण्यात आलेलं, वधण्यात आलेलं आहे, त्यावेळेला मंडळी आता प्रियानो गुडघ्यावरती जास्त यायला लागले. एवढं एकच कारण प्रियानो खरं तर या शास्त्र भागातून दिसून येत आहे. आणि त्या मंडळीच्या प्रार्थनेमुळे तुरुंगामध्ये असलेला प्रियानो पेत्र जो आहे त्याची सुटका किती अद्भुत रीतीने झालेली आहे. त्या भागामध्ये जर आपण नीट पाहिलं तर प्रियानो तिथं म्हटलेलं आहे की देवदूत ज्यावेळेला त्याच्याजवळ जातो आणि उजेड चमकलेला आहे तरी ज्याला आपण सोल्जर शिपाई म्हणतो ते झोपलेले आहेत. आणि पेत्राच्या कुशीवर तिथं म्हटलेलं आहे थापटून त्याला जागे करून म्हटले. म्हणजे प्रकाश झाल्यावरती सुद्धा पेत्र उठला नाही. मला रात्रीच्या वेळेला अंधार असेल तर प्रियानो चांगली झोप लागते, लाईट असेल तर थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं असतो. पण पेत्राच्या जीवनातली शेवटची रात्र आहे, त्याला कदाचित उद्याच्या उद्याच अग्रिप्पा 1 हा मारणार आहे त्याला, हे त्याला सुद्धा ठाऊक आहे. परंतु रात्रीच्या वेळेला तो इतका गाढ झोपलेला आहे, त्याला प्रकाश झालेला सुद्धा समजलेला नाही. तिथं म्हटलेलं आहे प्रियानो 7व्या वचनामध्ये, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला तरी पेत्रा उठला नाही. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले. थापटलं त्याला प्रियानो, म्हणजे इतका तो गाढ झोपला होता. काय समजते प्रियानो याच्यावरून? पेत्राला खात्री होती की होय तो मरणारच आहे, ही त्याची कदाचित पृथ्वीवरची शेवटची रात्र आहे, परंतु तरी देखील प्रियानो तो गाढ झोपेने प्रियानो निजलेला आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेतलं नाही त्याने, कुठल्या प्रकारची काळजी केलेली नाही, कुठल्या प्रकारे प्रियानो तो एरधरा मारत बसला नाही. ज्यावेळेला काही लोकांना प्रियानो फासावर चढवलं जातं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या 1 आठवड्यापासून किंवा 2 दिवस आधीपासूनच प्रियानो वर्तमानपत्रामध्ये खरं तर त्यांच्या दिनचर्येचं आलेख येत असतो पेपरमध्ये. या सकाळी त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं आणि मग शेवटची त्याची काय इच्छा होती ते त्याने सांगितलं. आणि मग तिथं प्रत्येक वेळेला लिहिलं जातं, फासावर चढवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगतात की रात्रभर हा मनुष्य झोपलाच नाही, त्याने खाण्यासाठी काही इच्छा केल्या पण ते खाणं मात्र आणून दिल्यानंतरही त्याने खाल्लंच नाही. आणि मग फासावर सकाळी त्याला 5 वाजता चढवण्यात आलं. पेत्र प्रियानो निश्चिंत आहे. प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन प्रियानो कुठल्याही भयामध्ये ते जगत नव्हते, ते स्वतंत्ररित्याने पूर्ण देवावर विसंबून राहत होते प्रियानो. देवाची स्तुती असो, किती सुंदर जीवन आहे प्रियानो ते. ख्रिस्ती लोकांचं जीवन प्रियानो सर्व भयांपासून आपण प्रियानो दूर राहायला पाहिजे. सर्व प्रकारची काळजी चिंता, अगदी मृत्यू जरी आला तरी देखील प्रियानो आपण त्यासाठी तयार राहायला पाहिजे. कारण पेत्राला सुद्धा माहीत होतं ज्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो 3-3.5 वर्ष राहिलेला आहे तो आता निघून गेलेला आहे, परंतु आता मात्र सुद्धा जर उद्या त्याला मारायचं आहे, उद्या सकाळीच कदाचित त्याला मारलं जाणार आहे, रात्री तो प्रियानो निश्चिंत झोपलेला आहे.
देवदूतांनी त्याला थापटलेलं आहे. प्रकाश झाला तरी प्रियांनो त्याला समजलेलं नाही. देव प्रियांनो त्या जीवनामध्ये अधिक कार्य प्रियांनो करत असतो. पुढे काय म्हटलेलं आहे त्याच वचनामध्ये प्रियांनो म्हटलेलं आहे, पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडलेले आहेत. त्याला साखळदंडाने प्रियांनो बांधण्यात आलेला आहे, परंतु ते गळून पडलेले आहेत. आता मात्र प्रियांनो पेत्राला असं वाटत आहे की तो दृष्टांतच बघत आहे. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वाहणा घाल. त्याने तसेच केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्रे पांघरून माझ्या मागे ये. हा शास्त्रभाग वाचत असताना असं वाटत असतं की कदाचित फार साखळदंड पण काढायची गरज पडली नाही पेत्राला, ते आपोआप गळून पडलेले. मग आपोआप साखळदंड जर हातात बांधलेले असताना गळून पडतायत, तर कंबर बांध आणि पायात वाहणा घाल हे कशाला देवदूताने सांगितलं? ते सुद्धा आपोआपच त्याच्या पायामध्ये वाहणं यायला पाहिजे होता, आपोआपच त्याने कंबर बांधायला पाहिजे होती त्याची. पण प्रियानो, परमेश्वर फक्त त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतो हे मला समजलं की ज्या आपल्याला अशक्य आहेत, पण ज्या आपल्याला शक्य आहेत त्या गोष्टी मात्र परमेश्वर आपल्याला करायला सांगत असतो. म्हणजे जेवढ्या गोष्टी आपल्याच्यान होत असतात तेवढ्या गोष्टी परमेश्वर सांगत असतो ते तुम्ही करा. पण तुमच्या शक्तीपलीकडे काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी प्रियानो तो म्हणत आहे मी करणार आहे. साखळदंड काढण्याचं काम पेत्राला जमलंच नसतं प्रियानो, कितीही त्याने प्रयत्न केला असता तरी. परंतु देवदूताने मात्र ते गळून पाडलेले आहेत आणि पुढे जाऊन त्याला वाहणा घाल म्हटलेलं आहे आणि कंबर बांध. आपल्याला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला देखील सांगितलं होतं की तो कोणत्या प्रकारे मरणार आहे. मला त्या शास्त्रभागाकडे जायचं नाही प्रियांनो, परंतु यामधून आपल्याला फार सुंदर एक पाहायला मिळत आहे की तो 9 वचनामध्ये म्हटलंय की तो निघून त्याच्या मागे गेला, तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. पहिला पहारा दुसरा पहारा ओलांडून देवदूत त्याला घेऊन गेलेला आहे. म्हणजे सगळे प्रियांनो बंधनं तर तोडलेलीच आहेत आणि सर्व प्रकारचे पहारे त्यांच्यावरती लावले होते ते प्रियांनो देवाने स्वतःहून काढलेले आहेत. आणि लोखंडी दरवाजा जो आहे तिथं आल्यानंतर म्हटले त्यांच्यासाठी उघडला गेला. काही द्वार आहेत प्रियांनो, कदाचित आपल्याला असं वाटत असेल की ते कठीण आहे, ते उघडणारच नाहीत. काही गोष्टी असतील की प्रियांनो कदाचित आपल्याला वाटत असेल हे माझ्याच्यान सुटत नाही आहे किंवा मला अशक्य आहे. पण त्यावेळेला प्रियांनो परमेश्वर संपूर्ण जीवन आपल्या हातामध्ये घेतो, त्यावेळेला प्रियांनो सर्व काही गोष्टी त्याच्या गौरवासाठी तो घडवत जातो, आपल्या गौरवासाठी नाही. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनातल्या समस्यांसाठी प्रियांनो आपण प्रार्थना करत असतो, परंतु प्रार्थना प्रियांनो देवा त्याच वेळेला ऐकणार आहे ज्या वेळेला तुम्ही कुठल्या तरी सेवेसाठी त्याला वचन दिलेलं आहे, प्रभू मी अशा अशा प्रकारची सेवा मी करायला तयार आहे. त्यावेळेला प्रियांनो सर्व साखळदंड, सर्व बंधनं, सर्व दरवाजे, लोखंडाचे दरवाजे प्रियांनो आपोआप उघडले जाणार आहेत. देवाची स्तुती असो प्रियांनो. त्याचा अनुभव प्रियांनो आपल्या जीवनामध्ये मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील घेतलेला आहे. परंतु या भागामध्ये प्रियांनो आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये प्रार्थनेमध्ये राहिलेली जी मंडळी आहे प्रियांनो, त्यामुळे खरं तर हे सर्व शक्य झालेलं आहे. पेत्राच्या मागे अख्खी मंडळी प्रार्थनेसाठी प्रियांनो उभी होती. आज प्रियांनो मला हाच प्रश्न विचारायचा होता की प्रारंभीच्या मंडळीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये प्रार्थनेशील जीवन होतं प्रियांनो. ते एका सेवकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरलेलं, त्यांचा एक सेवक प्रियांनो त्या ठिकाणी पडलेला आहे किंवा त्याला मारून टाकण्यात आले, पण दुसऱ्या सेवकांसाठी प्रियांनो प्रार्थनेने प्रियांनो त्यांनी उचलून धरलेला आहे. आज आपण प्रियांनो आपल्या सेवकांसाठी प्रियांनो किती प्रार्थना करतो. प्रारंभी मंडळीचं प्रियांनो हे जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्यापुढे प्रियानो आपल्याला नंतर म्हटलेलं आहे की 11 वचनात, मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांच्या संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवलेला आहे. तो भानावर आता आलाय प्रियानो. एवढा वेळ त्याला वाटत होतं की तो दृष्टांत बघत आहे, त्याला स्वप्न पडत आहे की मला देवदूताने बाहेर काढलेलं आहे, देवाने खरं तर सगळं काही केलेलं आहे. पण ज्या वेळेला अगदी तो रोडवरती आलेला आहे, दरवाजा प्रियानो उघडून नंतर रस्त्यावरती आलेला आहे, तिथं तो भानावर आलेला आहे. तोपर्यंत प्रियानो त्याला समजत नव्हतं. पण हे सर्व कार्य प्रियानो बघून त्याला आता समजलेलं आहे की प्रभूने आपलं दूत पाठवलेलं आहे. म्हणजे परमेश्वर मोठमोठ्या त्रासातून, संकटातून प्रियानो त्याच्या सेवकांना प्रियानो तो त्यावेळेला वाचवणार आहे की ज्या वेळेला त्यांच्याद्वारे मोठी सेवा पुढे आणखीन होणार आहे. प्रियानो पेत्राचं पुढे जीवन आपल्याला पाहायला मिळतं. होय, पुढे जाऊन देखील ह्याच पेत्राला प्रियानो वधस्तंभावरती देखील मारण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला माहिती आहे त्याने सुद्धा प्रियानो ख्रिस्तासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे. परंतु त्याआधी वधस्तंभावर जाण्याआधी त्याने तो म्हणाला, माझ्या स्वामीसारखं मारू नका, त्या लायकीचं मी नाही, मला उलटं टांगा, मी त्या पात्रतेचा नाही आहे की माझ्या स्वामीसारखं मी मरेल, माझं डोकं खाली करा आणि पायवर करा आणि मारा मला. मेला तो सुद्धा, पण त्याची सेवा देवबापाने प्रियानो मान्य केलेली आहे. देवबापाने ती मान्य केलेली आहे. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, प्रार्थना आपली देव त्याच वेळेला ऐकणार आहे ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या जीवनाद्वारे कुठंतरी परमेश्वर मोठमोठं कार्य करून घेणार आहे. बऱ्याच वेळेला प्रार्थनेची उत्तरं देव आपल्याला देत नाही असा अनुभव आहे. काही लोक म्हणतात आम्ही किती वर्षापासून ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे. पण मला हे सांगा प्रियानो की तुम्ही देवाला कोणतं वचन दिलेलं आहे, त्याच्या सेवेच्या संदर्भामध्ये जर असेल तर देव प्रियानो खरंच पेत्राला जसं वाचवलं, धावून तो आलेला आहे आणि त्याला सांभाळलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रियानो आपल्या जीवनामध्ये देखील परमेश्वर करणार आहे. प्रारंभी मंडळीचं जीवन आपण पाहतो 12 वचनामध्ये, हे लक्षात आल्यावर तो योहान, याला मार्कही म्हणतात, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. हे सगळं घडलं कधी प्रियानो? मध्यरात्रीच्या वेळेला घडलेलं आहे. पेत्राला प्रियानो मध्यरात्रीच्या वेळेला देवदूतांनी सोडवलेला आहे. आणि पेत्राला सोडवल्यानंतर तो कुठे गेलेला आहे? तो त्याच्या घरी गेलेला नाही, त्याच्या मित्रमंडळी नाही, परंतु विश्वासणारे लोक जिथं प्रार्थना त्याच्यासाठी करत आहेत हे त्याला ठाऊक होतं. तिथं बरोबर तो गेलेला आहे. आणि वचनात म्हटलेलं आहे की बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. काय झालं? 13 वचन, तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितली की पेत्र दाराशी उभा आहे. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा दूत आहे. मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे राहा म्हणून त्याने हाताने त्यास खुणवले. आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यास सविस्तर सांगितले आणि म्हटले, हे याकोबास व बंधुजनास सांगा. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. हा याकोब कोण प्रियानो? हा याकोब दुसरा याकोब आहे, जो यरुशलेमच्या मंडळीचा नंतर प्रियानो एक मुख्य झालेला आहे किंवा तिथला प्रियानो एक चांगला सेवक झालेला आहे. त्याला जाऊन हा निरोप तुम्ही द्या की मला आता सोडवण्यात आलेला आहे. परंतु किती सुंदर रीतीने प्रियानो परमेश्वराने त्याला जागं करून त्याला उठवलेला आहे, सोडवलेला आहे. आणि तो त्या लोकांकडे गेला. म्हणजे रात्रीच्या वेळेला सुद्धा हे सर्व लोक आपल्या सेवकासाठी प्रियानो प्रार्थना करत होते. आणि म्हणून त्याच वेळेला प्रियानो ज्या वेळेला मंडळीतले लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत होते, त्याच घटकेमध्ये प्रियानो देवदूत सुद्धा काम करत होता. अगदी दोघांचीही प्रियानो त्या ठिकाणी सांगड घातली तर एकाच वेळेला त्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येतं प्रियानो की प्रार्थनेचं सामर्थ्य या प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी दिनचर्या करून घेतलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून खरं तर याकोबाला मारल्यानंतर पेत्राचा जीव वाचवण्यात आलेला आहे खरं तर. आणि हे मंडळीच्या लोकांनी प्रियानो तिथं केलेलं आहे की पेत्राचं सुद्धा प्राण त्यांनी वाचवलेले. प्रारंभी मंडळीचं ख्रिस्ती जीवन जे आहे प्रियानो, ह्या गोष्टीमधून
सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे की देवाचं गौरव ज्या ठिकाणी होत आहे, तर त्या ठिकाणी प्रियानो मनुष्यसुद्धा तेवढा समर्पितच असला पाहिजे. ज्यावेळेला माणसं समर्पित असतात, देवाचे विश्वासणारे समर्पित असतात, देव मोठमोठे आणखीन कार्य करत असतो. देवाचं कार्य चालूच असतं. तुम्ही प्रार्थना करा नाही तर नका करू प्रियानो, पण देवाचं कार्य पुढं चालूच असतं. पण जर मंडळीने प्रार्थना केली प्रियानो, विश्वासणाऱ्यांनी खरंच विश्वासाने प्रियानो सेवकांना उचलून धरलं, तर सेवकाच्या जीवनामध्ये देखील मोठमोठे कार्य होत असतात. देवाचं गौरव करण्यासाठी मंडळीला प्रियानो प्रार्थना करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला देवाचं गौरव प्रियानो स्वतःवरती घेणारा हेरोद, त्याचा मात्र मृत्यू आपल्याला दिसून येते. 20 वचनामध्ये काय म्हटले की हेरोद सोरकरांवर रागावला होता, म्हणून तो एकमताने त्याच्याकडे आले व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत होते. अभ्यासक असं म्हणतात प्रियानो, इतिहासकार, की हेरोद राजा सोरकरांवर का रागावला होता, तर हे सोरकर जे लोक होते, हेरोदाकडून त्याची बरीचशी जी उपजीविका आहे, त्यांची उपजीविका ते त्याच्याकडून सारखे त्याला मागत होते, आणि म्हणून तो वैतागला होता, रागावला होता. पण रागावून त्याने सगळं काही बंद करू नये म्हणून ह्या सोरकरांनी काय केलेलं आहे की एक मध्यस्थी केलेली आहे, आणि त्याला बोलण्यासाठी ब्लस्त नावाचा जो एक त्याचा सेवक आहे त्याला त्यांनी विश्वासात घेतला आणि मध्यस्थी करण्यास सांगितली आहे. पण नंतर काय झालं, 21 वचनामध्ये, नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला. जोसेफियस नावाचा जो प्रारंभी एक इतिहासकार आहे, दुसऱ्या शतकातला मला वाटतं, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की हा राजवस्त्रे नुसताच घालून बसला नाही, तर राजवस्त्र तर त्याच्या अंगावर होतीच होती, पण लोकांसमोर स्वतःचा प्रभाव भयंकर टाकण्यासाठी चांदीच्या वर्क असलेलं किंवा चांदीचे कपडे जसे काय घातलेले आहेत, असं चमकणारा ड्रेस त्यांनी घातला होता की ज्याच्यामुळे लोकांना दिसायला पाहिजे की सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडल्यानंतर त्याच्यामधूनच तेज बाहेर येत आहे, असं लोकांना भासवण्याचा हेरोदाने प्रयत्न केला होता, असं जोसेफियस नावाचे जे इतिहासकार आहेत त्यांनी तिथं लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून तिथं काय झालेलं आहे की त्याने स्वतःलाच देवाचं स्वरूप असल्यासारखं भासवलं, आणि मग लोकसुद्धा काय झाले तिथं 22 वचनामध्ये, तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे. कठली देववाणी? तो ड्रेस घालून तर आलाच आला आणि लोकांना भाषण करायला लागला, आणि ते भाषण ऐकून लोक, यहुदी लोकच आहेत ते गजर करून म्हणाले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नाही. त्याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून त्या क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. ही देववाणी आहे, लोक म्हणायला लागले. आता लोकांनी त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी त्याला सुद्धा मनुष्य आहे पण त्याला देव करून टाकलं प्रियानो. तो अधिकारी आहे पण तर त्याला देव करून टाकलं, आणि ते म्हणायला लागले त्या ठिकाणी की ही मनुष्यवाणी नाही, ही तर देववाणी झालेली आहे, आमच्यासाठी तू देवच आहे. आणि त्याने सुद्धा लोकांचं म्हणणं ग्रहण केलेलं आहे. मी मगाशी म्हटलं प्रियानो जसं की हा यहुदी होता अर्धा, त्याला नियमशास्त्र देखील चांगलं माहीत आहे, आणि नियमशास्त्राप्रमाणे प्रियानो खरं तर देवाची जागा कोणी घेऊ शकत नाही, आणि देवाची जागा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती प्रियानो प्रहार नक्कीच होणार. जर आपण यशाचं पुस्तक जर काढलं आणि त्याचं 42 अध्याय, यशाचं पुस्तक याचा 42वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. यशाचं पुस्तक याचा 42वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे, मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही, मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. परमेश्वराने अगदी स्पष्ट रीतीने प्रियानो यशाच्या
संदेशाच्या द्वारे देखील प्रियानो म्हटलेलं आहे की मी परमेश्वर आहे आणि माझे नाव ते आहे, मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. आणि मनुष्य इथं आपण जर बघत आहोत तर तिथं स्वतःला देव म्हणून प्रियानो तो दाखवत आहे आणि लोकांना प्रियानो तसं म्हणण्यासाठी त्याने खरं तर भाग पाडलेला आहे की ही आकाशवाणी झालेली आहे, ही मनुष्यवाणी नाही. म्हणजे तू देवासारखाच आमच्यासाठी आलेला आहे. कधी कधी लोकांना म्हणायची सवय असते नाही का, देवासारखे धावून आला बाबा. पण आपले ख्रिस्ती लोक नाही म्हणणार तसं, कारण त्यांना माहीत आहे की आपला देव एकच आहे आणि कुठल्या मनुष्य हा देवाचं रूप धारण करू शकत नाही. हो, देव मनुष्याचा वापर करू शकतो प्रियानो, पण कुठलाही मनुष्य देव होऊ शकत नाही. आणि त्याने आपल्याकडे प्रियानो हे गौरव सामावून ठेवलं आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे 23 वचनामध्ये की त्याने देवाला गौरव दिले नाही म्हणून ते क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि किडे पडून तो मेला. इतिहासकार म्हणतात प्रियानो की त्याच्या कदाचित लिव्हरमध्ये भयंकर असे किडे झाले होते आणि ही गोष्ट ज्या वेळेला घडली तो ताबडतोब मेला नाही, परंतु ह्या घटनेनंतर 5 दिवस प्रियानो तो खरं तर जिवंत होता. 5 दिवसांनी तो मेलेला आहे. पण तो मेला प्रियानो, तो मेला. पण 24 वचन काय म्हणते प्रियानो, पण 24 वचनाची सुरुवात तिथं दिलेली, तो मेला पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. जे अडखळण म्हणून प्रियानो होतं देवाच्या वचनाची वृद्धी होण्यासाठी किंवा प्रसार होण्यासाठी, त्या अडखळणाला देवापानेच दूर केलं प्रियानो. हेरोद अग्रिप्पा पहिला हा मनुष्यासाठी प्रियानो काम करत होता, लोकांना खुश करण्यासाठी करत होता आणि कालांतराने त्यांचा देव सुद्धा व्हायला तयार झाला. देव सुद्धा तो तयार झाला आणि देवाने प्रियानो त्यालाच बाजूला केलं. त्याच्यामुळे वचन वाढ जात नव्हतं प्रियानो, त्याची वाढ होत नव्हती, त्याचा प्रसार होत नव्हता आणि जे अडखळण होतं ते स्वतः देवाने दूर करून टाकलेलं आहे. प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन प्रियानो प्रार्थनामय जीवन होतं. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या शिकवणीला प्रेषितांनी प्रियानो आत्मसात केलं. प्रेषितांनी आत्मसात केल्यामुळे प्रियानो त्यांच्या शिष्यांमध्ये ते प्रियानो दिसून आलं आणि हळूवार रीतीने प्रियानो मग प्रार्थनामय जीवन असेल, जे तत्व असतील त्याप्रमाणे प्रियानो त्या सर्व गोष्टी आजपर्यंत परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो दाखवत आहे. देवाच्या वचनाचा प्रसार आणि वृद्धी असं कधीच कोणी म्हणायचं नाही की ते माझ्यामुळं होत आहे. आज पाळक म्हणून प्रियानो मी जरी असलो तरी देखील प्रियानो माझ्यामुळे हे सर्व चाललंय असं जर गौरव मी घेतलं तर ह्याच्यापेक्षा वाईट रीतीने प्रियानो माझा नाश होणार. परंतु संपूर्ण रीतीने हे देवबापाचं कार्य आहे आणि ते मंडळीतल्या लोकांनी देखील प्रियानो समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे प्रियानो विशेष करून ह्या दिवसांमध्ये आपली प्रियानो आध्यात्मिक जीवनाची वाटचाल आपण परत एकदा नीट पाहिली पाहिजे प्रियानो. आज मी प्रश्न प्रियानो तुम्हाला विचारत आहे, देवाच्या वचनाप्रमाणे खरंच आपण चालत आहोत का प्रियानो? ख्रिस्तासाठी आपल्याला काय दुःख सहन करावं लागलं? या भूतलावरती ख्रिस्ती म्हणून प्रियानो आपण जीवन जगत आहोत, पण प्रारंभी मंडळीच्या लोकांमध्ये प्रियानो दुःख, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं हे प्रियानो आता त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट झाली होती. आज आपल्यासाठी प्रियानो काय आहे अशी गोष्ट की आपण ख्रिस्तासाठी वधस्तंभ उचलत आहोत? जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तिथं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो, त्याने आपला वधस्तंभ स्वतःचा त्याग करावा आणि आपला वधस्तंभ उचलावा. कुठल्या प्रकारची गोष्ट ख्रिस्ती या नात्याने आध्यात्मिक रीतीने किंवा धार्मिक रीतीने प्रियानो आपण करत आहोत? आपला हा प्रश्न प्रियानो स्वतःला विचारणं गरजेचं आहे. सर्वांना मुकुट मात्र प्रियानो पाहिजेल आहे. स्वर्गामध्ये गेल्यावर मला पण मुकुट मिळाला पाहिजे. पण ते मुकुट प्रियानो असा फुकट देणार आहे का देव? तो आहे मुकुट पण फुकट नाही मिळणार. देवबापाने त्याच्यासाठी प्रियानो म्हणून याकोब आणि योहानाला प्रियानो तिथं म्हटलं होतं की ते माझ्या हातामध्ये नाही, कारण येत्या दिवसांमध्ये आणखीन पुढच्या जीवनामध्ये असे बरेचसे लोक माझ्यासाठी सर्वस्व त्याग करणार आहेत, त्यांना त्या ठिकाणी स्वर्गामध्ये मग गौरव केले जाणार आहे. आपण काय केले प्रियानो? आपल्या आजच्या ख्रिस्ती जीवनाचा उद्देश काय आहे? प्रारंभी मंडळीचं जीवन आणि आपलं याची तुलना जर आपण केली तर प्रियानो आपण आज कुठे आहोत?
काय प्रभूची सेवा आपण करत आहोत, कुठल्या प्रकारची सेवा करत आहोत. सगळ्यांना वाटतं की फक्त पाळक आणि प्रियांनो DS आणि सुवार्तिक यांनीच फक्त काम करावं, बिशपांनी काम करावं, आमचं काम नाही आहे ते. पण प्रत्येक विश्वासणारा प्रियांनो, ज्याचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झालेला आहे, तो प्रियांनो देवाचा सेवक म्हणून या जगामध्ये देवाने नेमलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न प्रियांनो, किती सेवकांसाठी खरंच आपण प्रार्थना करत आहोत. प्रार्थनेमध्ये प्रियांनो आपण आपल्या सेवकांना उचलून धरत आहोत का. देवाची स्तुती असो, तुम्ही जर आमच्यासाठी प्रार्थना करत असताल तर देव आम्हाला प्रियांनो तुमच्या प्रार्थनेबद्दल आम्हाला सहाय्य करत आहे. पण आज कितीतरी प्रियांनो सुवार्तिक आहेत की त्यांना छळाला सामोरं जावं लागत आहे. अगदी प्रेषितांच्या प्रियांनो जीवनामध्ये जसा तो अनुभव मिळाला, कित्येक प्रियांनो अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आपल्याला अनुभवायला मिळालेल्या आहेत की देवाने चमत्कारिक रीतीने एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडवली तर त्या दिवसापासून प्रियांनो एक तरी गोष्ट अशी घडलेली असणारच. पण त्या दिवसापासून आपण खरंच प्रभूची सेवा प्रभावी रीतीने करू लागलो का. आपल्या जीवनामध्ये संपूर्ण रीतीने देवाला आपण गौरव देत आहोत का. का हे माझं, मी असं म्हणून प्रियांनो आपण स्वतःचं गौरव करत आहोत. या भूतलावरती जोपर्यंत प्रियांनो जीवन आहे ते जीवन फक्त परमेश्वराकडूनच आपल्याला मिळालेलं आहे, दुसऱ्याकडून प्रियांनो आपल्याला कधी मिळू शकत नाही. स्वतःच्या हिमतीने प्रियांनो आपण ते मिळवलेलं असं कधी म्हणता येणार नाही. देवाची कृपा आहे, देवाची दया आहे आणि म्हणून प्रियांनो आपलं जीवन आपण जगत आहोत. कुठे आहोत प्रियांनो आज आपण कशा रीतीचं जीवन जगत आहोत. प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन प्रियांनो, आज त्याची तुलना आपल्या जीवनाबरोबर करा प्रियांनो आणि की खरंच आपण कुठे आहोत. आलेख जर काढला तर प्रियांनो आपण 0 लेवलला दिसतो आणि प्रियांनो ते फार उच्च रीतीने प्रियांनो पुढे गेलेले. मुकुट मिळवण्यासाठी प्रियांनो खरं ते पात्रता आहे, पण तुमची आणि माझी पात्रता आज देवाने तुम्हाला आणि मला सुद्धा संधी दिलेली आहे प्रियांनो. असं नाही की तो आपल्यावरती प्रियांनो नाराज आहे, परंतु आज देखील आपण प्रियांनो देवाला खरंच पुन्हा एकदा नव्याने समर्पित झालात त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी. तर प्रियांनो देव तुमचा खरंच तुमच्या समर्पणाचा आदर करणार आहे. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो तो तुम्हाला या सर्व बंधनातून, साखळदंडातून बाजूला काढणार आहे आणि सेवेमध्ये प्रियांनो तो तुम्हाला चमत्कारिक रीतीने देवदूताच्या सहाय्याने प्रियांनो तो पुढे घेऊन जायला सुद्धा तयार राहणार आहे. पण आपण तयार आहोत का प्रियांनो. आपण संपूर्ण रीतीने देवाला समर्पण केलेलं आहे का. या शास्त्र भागामधून प्रियांनो आपण हेच बघूया की होय, प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जीवन आणि माझं जीवन ते सुद्धा सर्वसामान्य होते. आपण प्रियांनो तसेच आहोत, पण देवाने प्रियांनो त्यांचा उपयोग केला आणि पुढच्या काळामध्ये आणि आजपर्यंत, त्यानंतरपासून आजपर्यंत ती शिकवण प्रियांनो प्रत्येक पिढ्यानपिढ्या पुढं ते देत गेले आणि म्हणून आज आपण देखील प्रियांनो प्रभूचं नाव मंदिरामध्ये घेऊन प्रार्थना करत असतो. या प्रियांनो आपण यावेळेला प्रार्थना करूया आणि परमेश्वराला आपलं जीवन जे आहे त्याच्या हातामध्ये सादर करूया. कठीण जीवन आहे, कदाचित काही गोष्टी आपल्याला कठीण वाटत असतील, परंतु त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी देवाकडचं सहाय्य प्रियांनो आपल्याला मिळणार आहे. आपण स्वतःच्या बळाने नाही, परंतु प्रभूच्या आत्म्याच्या सामर्थ्याने हा मार्ग, सेवेचा मार्ग जो आहे तो प्रियांनो कितीही खडतर असला तरी प्रभू आपल्याला त्यामध्ये सहाय्य करणार आहे. त्याच्याकडे प्रियांनो आपण मागे प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो सुंदरशा वेळेसाठी. प्रभू तुझ्या वचनामधून आमच्याशी तू पुन्हा बोललेला आहे आणि प्रारंभी ख्रिस्ती लोकांचं जे जीवन आहे ते पाहिल्यानंतर खरोखर आजच्या काळामध्ये प्रभू आम्ही कुठल्याही प्रकारे तेवढे श्रम किंवा तेवढं दुःख किंवा तेवढा छळ प्रभू आमचा कुठल्या प्रकारे झालेला नाही, परंतु संपूर्ण रीतीने प्रभू तू आम्हाला खरोखर आशीर्वाद दिलेले आहेत आणि प्रारंभी लोकांमुळे आज आमचं जीवन खरोतर प्रभू आज तुझ्या वचनामध्ये आहे. परंतु काही प्रभू वचनच आम्ही पाळत आहोत. आज सर्वांगीण रीतीने तुझ्या वचनाचा आम्ही अभ्यास करावा आणि संपूर्ण रीतीने ख्रिस्ती जीवनाचा उद्देश काय आहे, या भूतलावरती माझा जगण्याचा उद्देश काय आहे ते समजून घेण्यास प्रत्येक तुझ्या विश्वासणाऱ्या स्त्री पुरुषांना, तरुण तरुणींना प्रभू, लहान मुला मुलींना देखील तू सहाय्य कर. आणि येत्या दिवसांमध्ये जसं प्रभूचं दुसरं आगमन होणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा ज्या वेळेला भूतलावर येईल त्यावेळेला प्रभू आम्ही त्याची वाट पाहणारे लोक असावेत, म्हणून आम्हाला तू सहाय्य कर. पुन्हा एकदा तुझ्या समस्त प्रिय मंडळीवरती प्रभू तुझा विपुल दयेचा, कृपेचा हात असू दे आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझी सेवा
वचनाचा प्रभू परमेश्वर प्रसार देखील प्रभू मोठ्या रीतीने करून घे. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. यावेळेला प्रियानो आपण शेवटचं गीत आपण गाणार आहोत. यावेळेला प्रियानो आपण हिंदीमध्ये गीत गाणार आहोत. ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठीण रास्ता है. आपण सर्वजण उभे राहूया प्रियानो आणि गीत गात असताना आपलं समर्पण देखील प्रियानो यावेळेला प्रभूच्या सेवेसाठी आपण करणार आहोत. कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. तेरा ही तो प्रेम है आया इस जहान में. तेरा ही तो प्रेम है आया इस जहान में. तेरा इंतजार है हमको मसीह इस जहान में. ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. उद्धार मुक्ति केवल यीशु में मिलेगी आज हमें. उद्धार मुक्ति केवल यीशु में मिलेगी आज हमें. तेरा इंतजार है हमको मसीह इस जहान में. ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. प्रभूची स्तुती असो प्रियांनो. आपण पुन्हा एकदा प्रभूला समर्पण करूया. एक लहानशी प्रार्थना करूया प्रियांनो. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आजच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आणि ह्या गीताप्रमाणे. प्रभू, खरोखर ज्यांनी प्रभू परमेश्वर आपलं जीवन पुन्हा एकदा नव्याने तुझ्या पवित्र हातात सादर केलेलं आहे, त्यांनी प्रभू परमेश्वर तुझ्या सेवेसाठी खरोखर वचन दिलेलं आहे. आज त्या सर्व बहीण भावंडांना प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये घे.
त्यांनी जो निश्चय केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, त्याप्रमाणे चालण्यास त्यांना तू सहाय्य कर. आणि खरोखर प्रभू, जी सेवा त्यांच्याकडून प्रभू तू करून घेणार आहे, तुझ्या आत्म्याच्याद्वारे प्रभू परमेश्वरा, जेथे कुठे प्रभू परमेश्वरा तुझी इच्छा आहे तेथे प्रभू परमेश्वरा त्यांना घेऊन जाण्यास आणि त्यांच्याद्वारे सुवार्ता कार्य आणि इतरांना प्रोत्साहन देण्याचं कार्य प्रभू तू करून घे. जे प्रारंभी मंडळीचं जीवन होतं प्रभू, त्याच प्रकारे प्रार्थनेशील आज्ञेचं जीवन आणि आज्ञा पाळण्याचं जीवन प्रभू परमेश्वर असावं म्हणून तू सहाय्य कर. पुन्हा एकदा प्रभू, समस्त तुझ्या प्रिय लोकांना, त्या मंडळीला प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐका. प्रभूची प्रार्थना म्हणूया प्रियांनो आपण. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीरे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा. सर्व बदलते तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलते तरी येशू सारखा. आमेन. सर्वांचे आभार मानत आहे. पुढच्या बुधवारी प्रियानो आपण गुगल मीटवरती पुन्हा एकदा बायबल स्टडीसाठी भेटणार आहोत. प्रश्न तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवर मला पाठवू शकता. आणि बायबल स्टडीमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रियानो लिंकसुद्धा आम्ही शेअर करायला तयार आहोत. अन्यथा पुढच्या रविवारी आपण सर्वजण पुन्हा एकदा या चॅनलवरती 10 वाजता सर्वजण भेटूया. सुरक्षित राहा, आनंदित राहा, सेवेमध्ये प्रियानो वाढत राहा ही विनंती आहे. थँक्यू. बाय बाय.